अभिजित पवार, पूजा शिंदेच्या रॅलीने खारेगाव पारिस्थितिकमध्ये माहोल तयार. नागरिकांच्या तुफान गर्दीत निवडणूक अर्ज दाखल. जनतेला बदल हवाय. डॉक्टर जितेंद्र आव्हाड. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या प्रचार रॅलीत हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते. या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात केली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे कटआउट कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. संबंध प्रभागात ही रॅली फिरवण्यात आली. विशेष म्हणजे या रॅली दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांचे जागोजागी औक्षण केले. या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे असे सांगितले. तर मनोज प्रधान यांनी आमचे हे पॅनल प्रबळ असून येथे 4ही जागांवर आम्हीच विजयी होऊ असे सांगितले. ठाणे महानगरपालिकेचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. तुम्ही काय मध्ये इच्छा आहे आता पुढे आणि ह्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग याला शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही. लोकांच्या एकजुटीचा, लोकांना जो बदल हवा आहे त्याच्यासाठी लोक एकत्र जर कळव्यात, मुंबऱ्यात या ठिकाणी बरेचसे उमेदवार आता तुतारीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही देत आहे. काय वाटतं तुम्हाला? तर काय परिस्थिती माहिती आहे, पक्ष वेगळा झालाय, दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत. काय वाटतं तुम्ही? ताकदीने लढतो आणि जनता आमच्या बरोबर. याचा वेगवेगळा प्रश्न आहे. आता मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येतात, त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? चर्चा चालू आहे. कधीपर्यंत आता कळेल की तुम्ही सहभागी आहात? 2 दिवस आहेत. आपण जे पाहताय की